आता प्रकाश आंबेडकर साहेब एक ज्येष्ठ नेते आहेत। त्यांचा एक वंचित म्हणून एक पक्ष आहे आणि पक्ष म्हणून आता राजकारणामध्ये आपला उमेदवार कसा श्रेष्ठ आहे हे दाखवून देण्याकरता समोरच्यांच्या वर त्या पद्धतीने आरोप प्रत्यारोप राजकारणामध्ये होतात। आता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, मला असं वाटतं की या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेबांना लोकांनी धर्मापेक्षा विकासावर चॉईस केलेलं आहे। या देशाची जे काही बदल या संपूर्ण 10 वर्षामध्ये मोदीजींच्या नेतृत्वाखाली झालाय, मला तर असं वाटतं की जो काही आपला अविभाज्य घटक होता, जे काही दळणवळणाची साधनं होती, तुम्ही आज पूर्ण भारतभर जर का पाहिलं तर एक आमूलाग्र बदल आपल्याला भारतात नुसता दळणवळणाच्या साधनामध्ये दिसतील। अरे 75 वर्ष झाले आम्हाला स्वातंत्र्य मिळून, आजपर्यंत आम्ही तिसरा ट्रॅक पाहिलेला नव्हता। तुमच्या डोळ्याच्या समोर चौथा ट्रॅक सुद्धा रेल्वेचा चाललेला आहे। नुसते महाराष्ट्रात नाही, तुम्ही आता भारतात कुठेही जा, तुम्हाला ज्या पद्धतीने रोडांची साधनं, रस्त्यांची साधनं जर तुम्ही पाहिले, मी परवाच समृद्धी मार्गाने गेलो, 200च्या स्पीडने गाडी चालत असताना सुद्धा पोटातलं पाणी हालत नव्हतं। डायरेक्ट मी यवतमाळहून 2 तासात संभाजीनगरला पोहोचलो। म्हणजे ज्या पद्धतीची दळणवळणाची साधनं, अरे विमानतळ तर मला वाटतं बस स्टँड सारखे होऊन चालले, जिथे पाहिजे तिथे विमानतळ होत आहेत। हे फक्त मी तुम्हाला उदाहरणं दिलेली आहेत। आज जर का तुम्ही पाहिलं तर मला वाटतं महाराष्ट्रातल्या आणि भारतातल्या प्रत्येक शेतकरी बांधव, मग तो 2 एकरचा असो का 200 एकरचा असो, प्रत्येकाच्या खात्यावर 6000 रुपये मागच्या 1-2 वर्षापासून मोदीजींच्या माध्यमातून कुठेतरी सहारा, याच्यातही एक पाऊल आणखी महाराष्ट्र सरकारने टाकला। मोदीजींकडून 6000 येत होते, तर आपल्या राज्य सरकारने सुद्धा 6000 असे 12000 रुपयाचं अनुदान शेतकरी बांधवांना त्या ठिकाणी मिळतं। त्याच्यामुळे मोदीजींना किंवा आमच्या उमेदवारांना धर्मावर चर्चा करायचा विषयच नाही। विकासच इतका आहे की एक व्यक्ती 2-2 तास बोलला तरी विकास संपणार नाही, इतकं भयानक चित्र आदरणीय मोदीजींनी या भारतभरात केलेलं आहे। त्याच्यामुळे त्यांचं जे बोलणं आहे ते फक्त राजकीय टीका टिप्पणी आहे, त्याच्यावर मी जास्त बोलणार